कोणी कोणी घर देता का घर? मराठी रंगभूमीवर एक असा रोल आहे जो साकारताना अभिनेता तुटतो आणि संपल्यावर प्रेक्षक. त्या रोलचं नाव नटसम्राट. आणि या रोलला ज्यांनी अमर केलं ते होते डॉक्टर श्रीराम लागू. कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं हे नाटक नटसम्राट, ज्यामध्ये आप्पासाहेब बेलवलकर यांच्या एका संवादाने संपूर्ण थिएटर दणाणायचं. पण निवृत्तीनंतर टाळ्या थांबल्या, लोक बदलले, घर बदललं आणि एक दिवस हाच रंगभूमीचा सम्राट विचारतो, एका तुफानाला कोणी घर देता का घर? हा संवाद घर मागत नाही, तो आपलेपणा मागतो. हा संवाद माणसाच्या स्वीकाराचा होता. आयुष्यभर ज्याने हजारो लोकांना भावना दिल्या त्यालाच शेवटी आपलेपणाची भीक मागावी लागते. हा रोल करणं म्हणजे फक्त संवाद पाठ करणं नव्हतं. रोज आप्पासाहेबांचं दुःख जगायचं, रोज भावनांच्या टोकाला जाऊन पुन्हा स्वतःकडे परत यायचं. म्हणूनच डॉक्टर श्रीराम लागू यांचा हा नटसम्राट आजही अभिनय शिकवणारा धडा मानला जातो. त्यांचा नटसम्राट हा अभिनय नसून एक अनुभव बनला. 2016 मध्ये रुपेरी पडद्यावर नाना पाटेकर यांनी नटसम्राट साकारला. नव्या पिढीला आप्पासाहेब भेटले, पण आजही मूळ नाटकाचा प्रत्येक संवाद तितकाच जिवंत आहे. कारण नटसम्राट हा एका अभिनेत्याचा प्रवास नाही, ती एका अभिनेत्याची कथा नाही, ती त्या प्रत्येक माणसाची कथा आहे जो आयुष्यभर सगळ्यांसाठी जगतो आणि शेवटी स्वतःच एकटा उरतो.